विठ्ठलाला पाहिलं की त्याचं वर्णन करण्यासाठी संतांचे शब्द पुढे सरसावतात आणि ते तात्विक पातळीवर अद्वैतात जातात. शरीरावरचे चिन्ह सांगत आहेत. याला आपण विश्वरूप दर्शन असं म्हणतो. तरी सर्वांनी शांत राहून ऐका. वाट लावा. पुढची लावा. पुढची महाराष्ट्रातले तमाम सारे भक्त हे पांडुरंगाच्या महापूजेचा सोहळा पाहतायत आणि सुंदर ते ध्यान बघून तृप्त होतायत. भक्त पुंडलिकाने दिलेली विठ्ठलाला पाहिलं. देव विटेवरती उभा आहे. मुक्त केशी नावाची दासी होती. तिला तिच्या रूपाचा गर्व झालता. देवाने नाजूक रूप घेतलेलं आहे. त्यांचं बोट इथं या ठिकाणी देवाला रुतलेलं आहे. ते हे ठिकाण आहे. कृष्ण अवतारातील गुरुराखाची काठी आहे. पितांबराचा सोगा आहे. वासनी वेलाचा करदूड आहे. उजव्या हातात कमल पुष्प आहे. डाव्या हातात शंख आहे. अर्धांगी रुक्मिणी मातेला बसण्यासाठी दिलेली जागा आहे. या ठिकाणी ब्रह्मदेवाचे स्थान आहे. भृगु ऋषींनी मारलेली लात आहे. कस्तूप मणी आहे. मकर कुंडल आहे. शिवाकार मस्तक आहे. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन आत्ताच आपण इथे ऐकलं. विठ्ठलाला पाहिलं की त्याचं वर्णन करण्यासाठी संत महंतांचे शब्द पुढे सरसावतात आणि ते तात्विक पातळीवर अद्वैतामध्ये जातात, पण भावनिक पातळीवर ते द्वैतातच असतात. जगद्गुरु शंकराचार्य पांडुरंगाचं रूप बघून म्हणतात, महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तम आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आता इथे पांडुरंगाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वस्त्र अर्पण करण्याचा सोहळा होतो आहे. पंढरपूर हे महायोगपीठ आहे. अधिपतीची पूजा वारकऱ्यांच्या हस्ते होत आहे. वारकरी सांप्रदायिक पद्धतीनं ती पूजा होते आहे. हे महायोगपीठ असं का बरं म्हटलं आहे, तर जिथे जीव हा शिवाशी जोडला जातो ते ठिकाण म्हणजे योगपीठ. इथे महायोगपीठ असं म्हटलंय कारण इथे प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये एका भक्ताशी म्हणजे पुंडलिकाशी जोडला गेलाय. प्रत्यक्ष शिवानं परब्रह्मानं जीवासाठी येणं हा महायोग, आणि म्हणून पंढरपूर हे महायोगपीठ म्हणून ओळखलं जातं. या विधियुक्त पूजेमध्ये आता पांडुरंगाला वस्त्र अर्पण करून वस्त्रानं नटवल्याचं काम केलं जात आहे. ज्यानं द्वैताचं द्वैत मोडतं ते हे रूप इतकं मनोहर आहे की ब्रह्मरूपात गेलेले संतही पुन्हा स्वरूपात येऊन त्याचं वर्णन करतात. जे द्वैत सांडी एकतत्व मांडी अद्वैत ब्रह्मांडी पैसू कीजे, ते रूप पंढरी पुंडलिका द्वारी भक्ती मार्गचारी वशजया. पांडुरंगाला वस्त्र अर्पण करून वस्त्रानं त्याला नटवलं जात आहे. ही विधिवत पूजा होते आहे. षोडशोपचारांमध्ये ज्या उपचाराचा 7वा उपचार म्हणून समावेश आहे ती वस्त्रपूजा आता होते आहे. त्याआधी आपण पांडुरंगाला शुद्ध उदकानं आणि पंचामृतानं स्नान घातलं, दुग्ध स्नान घातलं, शर्करा स्नान घातलं. त्यानंतर आता वस्त्रपूजा होते आहे. विठ्ठलाच्या नामामध्येच एक वेगळं सामर्थ्य आहे. त्यातला विकार हा ब्रह्मरूप आहे, ठकार हा विष्णू रूप आहे आणि लकार हा रुद्र रूप आहे. म्हणून विठ्ठल हा त्रिमूर्त रूप आहे. एका विठ्ठलाच्या दर्शनानंच आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचं दर्शन घेण्याचं पुण्य लाभतं.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आदींनी पांडुरंगाला 24 वेगळा असं म्हटलंय. केशवादी चतुर्विंशती विष्णुमूर्ती ह्या चतुर्भुजच असतात, म्हणजे त्यांना 4 हात असतात. पांडुरंग मात्र द्विभुज आहे. विष्णूच्या सर्व 24 अवतारांपेक्षा तो वेगळा आहे. ओम नारायण स्वाहा माधवाय स्वाहा गोविंदाय नमः. यज्ञोपवीतं परमोपवीतं प्रजापते सजमुरसादाय शंकरं यज्ञोपवीतं बलमस्तेजः पश्चात्कन्धे धारयेत नरहाचम्य. केशवाय स्वाहा नारायण स्वाहा माधवाय स्वाहा गोविंदाय नमः. शीर्णयज्ञोपवीतं विसर्जयेत नरः आचम्य. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः. कल्पकतेनं पांडुरंगाला सोवळं नेसवलं गेलेलं आपण पाहिलं. मूर्तीला सोवळं नेसवणं ही खरं तर सोपी गोष्ट नाहीये. माऊली म्हणतात, पेरुनी शेता जाई जे, तोषोनी प्रसाद घेई जे, पूजुनी देव पाहिजे. देव पाहायचा असेल तर त्याची पूजा करावी, त्याला गंध अक्षता वाहाव्यात, सजवावं आणि मग ते सुंदर असं रूप पाहावं. तसं पांडुरंगाचं मूळचं सुंदर असणारं रूप वस्त्रालंकारांनी अधिक सुशोभित करण्यात येतंय. गोपवेशातला पांडुरंग हा मुरलीधर गोपाळच आहे. त्याच्या खांद्यावर मोहरी, उजव्या हाती शंख आहे, काठी आहे. असा तो गायी गुजींना आनंद देणारा गोप आहे. विभुम वेणुनादं चरंतन दुरंतम स्वयं लीलया गोपवेशं दधानम गवाम वृंदकानंददम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आपण पाहतच आहोत की पांडुरंगाला मुकुट सुद्धा आता आपण घालून झालेला आहे. हा कसा मुकुट आहे त्याच्या वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, किरीटोज्वलत सर्वदिक प्रांत भागम. साऱ्या दिशा उजळून टाकणारा हा ज्ञानमय असा मुकुट आहे. खर तर श्री विठ्ठलानं शिवलिंगच मस्तकी धारण केलंय. श्री विठुरायाचे सर्वात महान भक्त म्हणजे श्री शिवशंकर. माऊली म्हणतात, तयाचेनी माथा मुकुट करी. पांडुरंगासाठी त्याचे भक्त इतके श्रेष्ठ पातळीवर आहेत की ते त्यांना मस्तकी धारण करतात. आणि असा हा शिवशंकरांचा शिवलिंगाचा मुकुट मस्तकी धारण करणाऱ्या पांडुरंगातून हरिहराचं ऐक्यच आपल्याला दिसून येतं. नाथांचा अभंग आहे ना, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. मग जर जिथे परब्रह्म स्वरूप असणारे हरिहर हे दोन्ही एकच आहेत, तिथे त्यांचे अनुयायी, त्यांचे संप्रदाय शैव आणि वैष्णव हेही एकच तर असणार. एका समान तेजाचे ते 2 अंश आहेत. शैव वैष्णव हे दोन्ही एकच आहेत, हेही पांडुरंगाची मूर्ती आपल्याला सांगते आहे. पांडुरंगाची महापूजा बघताना त्याचं हे सुंदर असं रूप डोळे भरून पाहता येतं. पंढरपूरचं वर्णन आणि विठोबाचं वर्णन हे संतांनी आपल्या अभंग रचनेचं साध्य एक ध्येय समजलं आहे.